Yan luar. Yan. आदरणीय माई, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भक्तगण, बंधू भगिनी, या ठिकाणी माझ्याप्रमाणे माझ्या परिवाराला आणि माझ्या मित्रमंडळीला त्यांना आज या ठिकाणी येण्याचा योग आहे। सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, देवी मातेच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्व आयोजकांना निमंत्रितांना म्हणजे टप्पे साहेब असो, सारे साहेब, आमचे मित्र सचिन सुद्धा, सर्व मंडळी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एवढ्या पवित्र ठिकाणी मला येण्याची आपल्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाली, याच्याकरता आपल्याला मागच्या अनेक वर्षापासून देवी मातेच्या आशीर्वादानेच मी जे काही माझ्या आयुष्यामध्ये करू शकतो, त्यामुळे मी या ठिकाणी पोहोचतो। वणीची देवी सप्तशृंगी, त्या देवीचा मला माझ्या काकांमुळे लहानपणीच आशीर्वाद मिळाला आणि दरवर्षी न चुकता त्या ठिकाणी मी जाऊन येत असतो। लग्नानंतर परिवारासोबत दरवेळेस आम्ही त्या ठिकाणी जातो आणि आज जे आपल्या गावाजवळ, आपल्या घराजवळ जो परिसर आहे, त्या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि मी हे सर्व पाहून मी देखील चकित झालो की एवढं चांगलं देवस्थान आपल्या ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। एक नाही तर 9 देवीचं वास्तव त्या ठिकाणी आहे आणि कुठेही साथ नसताना अनेक भक्तगणांनी एकत्र येऊन या परिसराचं सौंदर्यीकरणाचं काम, या परिसराला वाढविण्याचं काम केलं। मधातल्या काळात आमचे मोठे बंधू सन्माननीय मदन भाऊ येरावार हे देखील इथले भक्त आहेत, सुधीर भाऊ भक्त आहेत, आदरणीय चंद्रकांत दादा, ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते मदत करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला। आज या ठिकाणी आल्यानंतर, हा परिसर पाहिल्यानंतर माझी देखील स्वतःहून इच्छा झाली की आपल्याही काही ना काही फुलाची पाकळी या ठिकाणी आदरणीय भुसारी साहेब, जे आमच्या वडिलांचे मित्र आहेत, पितृतुल्य आहेत, त्यांनी सर्व भक्तगणांच्या वतीनं आग्रह धरला आणि मला पालकमंत्री घोषित करून टाकलं। मी सर फक्त राज्यमंत्रीचा, अजून पालकमंत्र्यांची घोषणा व्हायची आहे, परंतु तुमच्या भावना मी समजू शकतो। तुमच्या भावना समजून मी सेवकप्रती मात्र आपला निश्चितपणे याची ग्वाही देतो आणि येणाऱ्या काळात जेवढी जास्त सेवा देता येईल या ठिकाणी, तो सेवा देण्याचं काम या ठिकाणी निश्चित एक आपला सदस्य, आपला एक भक्त म्हणून देण्याचा प्रयत्न करील। लवकरात लवकर तुम्ही सर्व मंडळींनी या देवस्थानाला पहिले गौरव दर्जा प्राप्त करून घेतला। मी देखील माझ्या मतदारसंघातल्या अनेक देवस्थानाला त्या ठिकाणी गौरव दर्जा प्राप्त केला। त्याच्याकरिता किती मेहनत घ्यावी लागते याची पूर्ण जाण मला त्या ठिकाणी आहे, परंतु तुम्ही त्याच्याही पुढचा एक टप्पा लागला, कारण तुमची भक्ती अजून जास्त सशक्त आहे आणि तुमची मेहनत अजून प्रबळ असल्यामुळे तुम्ही क वर्गावरून ग वर्ग देखील मान्यता त्या ठिकाणी शासनाकडून करून घेतली, जी अतिशय मोजक्या देवस्थानाला आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहे। आता त्याच्या पुढची जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकली की ब न अ दर्जा
आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे. निश्चितपणे आपण सर्वजण एकत्रित असताना एकत्र मिळून सुद्धा प्रयत्न करू आणि शासनाचे सर्व जे काही अटी या अटींची पूर्तता झाल्यावर त्याच्या अधीन राहून शासनाने नियमित केलेल्या अटींच्या अधीन राहून आपण सर्वजण हे काम करण्याचा प्रयत्न करू. मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आपण सर्व सेवक मंडळी जर का एकत्रितपणे प्रयत्न करून निश्चितपणे देखील ध्येय आपण सर्व प्राप्त करू. तुमच्या ह्या निमंत्रणाला आयोजनाला मी मनपूर्वक ऋणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.